नमस्कार मित्रांनो, कसा आहात तुम्ही? आज आपला दिवस दुसरा आहे, डे 2. आणि आज जे की आपण काल बघितलं होतं की पायथॉन कसं इन्स्टॉल करायचं विंडोजमध्ये, त्याचबरोबर ज्युपिटर नोटबुक कसं इन्स्टॉल करायचं ते आपण बघितलं होतं. तर आज आपण बघणार आहोत बेसिक पायथॉन म्हणजे काय, सगळं आज बेसिक क्लिअर करून घेऊ पायथॉनचं. म्हणजे उद्यापासून आपण एकदम स्टेप बाय स्टेप चालत जाऊ आपण, ठीक आहे. तर आज बघूयात आपण व्हॉट इज पायथॉन म्हणजे काय. तर पायथॉन एक हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, म्हणजे जसं की जावा झाली आहे. आणि त्याचबरोबर पायथॉन आता जसं जसं AI वाढतं आहे त्यासोबत वेब डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, ऑटोमेशन आणि गेम डेव्हलपमेंटमध्ये आणि ॲप डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा पायथॉन यूज होतं. आता पायथॉन का बरं फेमस आहे जास्त, कारण पायथॉन खूप इझी आहे शिकण्यासाठी. सगळ्यात सोपी लँग्वेज जर तुम्ही म्हणाल तर कोणती असेल प्रोग्रामिंग लँग्वेज, तर ती आहे पायथॉन. तर पायथॉन एक सिम्पल इंग्लिशसारखी आहे, फक्त सिंटॅक्स सगळं इंग्लिशसारखाच आहे. तुम्हाला फक्त एक प्रॉपर फॉर्मॅटमध्ये तो सिंटॅक्स बनवावा लागतो आणि टाईप करावा लागतो, ठीक आहे. तर मग पायथॉनच्या पॉप्युलर का बरं आहे एवढी, कारण तुम्ही एक पहिली गोष्ट ही ती की इझी सिंटॅक्स आहे. आणि पायथॉनचं वाईड म्हणजे लार्ज कम्युनिटी आहे. खूप सगळीकडे पायथॉन आता AI मुळं किंवा डेटा इंजिनिअरिंग, डेटा सायन्स या सगळ्यामुळे पायथॉनची एक लार्ज कम्युनिटी तयार झालेली आहे की जी सर्वजण आता पायथॉनकडे स्विच करत आहे. आणि पायथॉन असं एक लँग्वेज आहे, त्याला तुम्हाला सगळ्या प्लॅटफॉर्मवरती वर्क होतं. त्याला कुठल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन नाही आहेत. पायथॉन हे एक ओपन सोर्स लँग्वेज आहे, त्यामुळे तुम्ही बिंदास यूज करू शकता. आणि पायथॉन ह्यूज लायब्ररी सपोर्ट करतं, जसं की जावामध्ये किंवा बाकीच्या लँग्वेजमध्ये एवढं सपोर्ट नाही करत, तसं पायथॉन ह्यूज लायब्ररी सपोर्ट करतं, जसं की NumPy झालं, पांडास झालं, जँगो झालं, ETC, ठीक आहे. तर हे झाले पायथॉनचे सिम्पल इंट्रोडक्शन. तर आपण बघूयात. तर आपण एक कोड रन करूयात. प्रिंट हॅलो स्टुडंट्स, हे झाला आपला सेकंड कोड रन. मी डे 1मध्येच करतो आहे, कारण डे 1मध्ये आपण काही केलं नव्हतं, फक्त एक सिम्पल हॅलो प्रोग्राम राईट केला होता. तर आपण डे 2मध्ये पण तेच करणार आहोत. डे 2मध्ये आपण काय करणार आहोत, आता आपण याच्यामध्ये सुरू करूया. डे 2 पण आपण काय करतो याच्यामध्ये प्रिंट हॅलो स्टुडंट्स, म्हणजे हॅलो स्टुडंट्स कसा आहात तुम्ही. तर पायथॉन कसं रन होतं माहिती का, टॉप टू बॉटम पायथॉन रन होतो. समज आता याच्यामध्ये जर मी टाकलं समजा प्रिंट हॅलो आकाश, तर आता हे कसं रन होईल, फर्स्टला ही लाईन रन होईल प्रिंट हॅलो स्टुडंट, त्यानंतर हॅलो आकाश, ठीक आहे. हॅलो स्टुडंट्स आणि हॅलो आकाश, ओके. तर हा होता आपला फर्स्ट प्रोग्राम, जो की तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. तुम्ही पण रन करून बघा, सोबत करून बघा, तुम्हाला थोडं इझी वाटेल, ठीक आहे. तर प्रिंट काय आहे, प्रिंट फंक्शन असं आहे की जे तुम्हाला काही प्रिंट करायचं आहे, समजा तुम्हाला कोणता कोड रन करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला प्रिंट फंक्शन यूज करावं लागेल. ते एकदम डिटेल्समध्ये आपण पुढे बघूयात. सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवा, जर तुम्हाला काहीतरी प्रिंट करायचं आहे, म्हणजे काहीतरी रन एक्झिक्यूट करायचं आहे, तर तुम्हाला प्रिंट हा फंक्शन वापरावा लागेल, ठीक आहे. प्रिंट हे इनबिल्ट फंक्शन आहे. ते सगळं आपण पुढे बघूयात, एकदम ॲडव्हान्समध्ये जाणार आहोत आपण. फक्त तुम्ही आता सिम्पलपासून बनवून राहा. तर पायथॉनमध्ये काय असतं माहिती का, कमेंट असतात. म्हणजे आता समज आता मला काहीतरी प्रिंट करायचं आहे, समजा मी तर हॅलो आकाश आपला कोड असतो, तर कोडमध्ये त्याला काय सांगता येईल, इन्स्ट्रक्शन म्हणजे समजा पायथॉन प्रिंट दिस इज माय कोड,
ठीक आहे. आता हे कोण प्रिंट करतं आहे, आता समजा हे कोणीतरी कोड लिहिला आहे. ठीक आहे. आता त्याला त्याचं नाव टाकायचं आहे. कोड कोण तयार केला, क्रिएटेड बाय आकाश. तर मग आता इथं मी काय केलं आहे, ही जी लाईन आहे जी हॅशनी चालू होती ती काय कमेंट आहे. म्हणजे मी याला काय केलं, कमेंट केलं. म्हणजे आता ती लाईन एक्झिक्यूट नाही होणार. जेव्हा मी प्रोग्राम रन करेल हा, तर तेव्हा ती लाईन एक्झिक्यूट नाही होणार. फक्त काय होईल, दिस इज माय कोड क्रिएटेड बाय आकाश. म्हणजे जेव्हा आपल्याकडे ह्यूज कोड असतो तर त्यामध्ये लाईन बाय लाईन आपण, म्हणजे नंतर पण आपण तो कोड ओपन केला तर आपल्याला समजलं पाहिजे की ह्या कोडमध्ये कुठं काय होतं आहे. त्यासाठी आपण कमेंट यूज करतो. किंवा तुम्ही कोड लिहिलेला आहे, मग तो तुमच्या प्रोडक्शनमध्ये गेला, समजा दुसऱ्या टीममध्ये गेला, नाही तर कोणतरी नवीन बघितलं तर कोड तर त्याला समजलं पाहिजे की तुम्ही कुठे काय केलं आहे, कुठे कोणती लाईन कशासाठी वापरली आहे. तर त्यामध्ये तुम्ही ते यूज करू शकता. ठीक आहे. तर हे झाली सिंगल लाईन कमेंट. तर त्याच्यामध्ये मल्टी लाईन कमेंट पण असते. समजा तुम्ही 2-3 लाईनमध्ये काहीतरी लिहायचं आहे तुम्हाला, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, समजा दिस इज मल्टी लाईन कमेंट. ओके. आता ही 2 लाईन कमेंट झाली. तर मग आता मी तर हॅश यूज करू शकतो का. जर मी तर हॅश यूज केलं तर मला एरर येऊन जाईल, कारण मी सेकंड लाईनला काही केलेलं नाही आहे. तर त्यासाठी जेव्हा तुम्ही मल्टी लाईन यूज करसाल तेव्हा ट्रिपल कोटेशन मार्क द्यायचं. ठीक आहे. मल्टी लाईन कमेंट. ओके. आणि त्याला क्लोज कसं करशाल, ट्रिपल कोटेशन. ओके. मग आता मी लिहितो प्रिंट this is multi-line comment, or else I will write like hello word करू आपण, hello आकाश. ओके. तर इथं काय करतोय मी, हॅलो आकाश करतोय आणि त्याच्यावरती लिहिलं आहे दिस इज अ मल्टी लाईन कमेंट. म्हणजे तुम्ही 2पेक्षा जास्त लाईनमध्ये पण लिहू शकता, 5 किंवा 10 लाईनमध्ये पण. हे आपलं हे जे झालं ते कसं झालं, सिंगल लाईन कमेंटमध्ये झालं. आणि हे जे आहे यामध्ये तुम्ही 5 लाईन किंवा 10 लाईन किती लाईनमध्ये पण लिहू शकता, त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार. तर मग आता आपण याला रन करूयात. झालं. फक्त काय प्रिंट झालं, हॅलो आकाश प्रिंट झालेलं आहे. आपलं जे मल्टी लाईनमध्ये लिहिलेलं आहे, जे कमेंट आहे ती कमेंट रन होते का, म्हणजे प्रिंट होते का, ती प्रिंट नाही होणार. ते सेव्ह राहील तुमच्या कोडमध्ये. जे की जो कोणी तुमचा कोड रिव्ह्यू करेल किंवा तो बघेल की याच्यात काही चेंजेस करायचे आहे का, मग तो अंडरस्टँड करेल कोणत्या लाईनमध्ये कशासाठी लिहिली तुम्ही, मग त्याचा काय अर्थ होतो, म्हणजे कुठं चेंज करू शकता, इझिली तुम्ही ट्रॅक करू शकता ते. ठीक आहे. तर हे झालं कमेंट. आपण बघितलं प्रिंट आपलं जर काही प्रिंट करायचं असेल प्रिंट कसं करता. त्यानंतर आपण कमेंट बघितलात. तर आता आपण बघूयात व्हेरिएबल काय असतं, मग ते बघूयात. व्हेरिएबल. ओके. तर व्हेरिएबल्स काय असतात, व्हेरिएबल म्हणजे एक कंटेनर समजा, जे की व्हॅल्यू स्टोअर करतो. तर तुम्ही एक असं छोटंसं कंटेनर ज्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू असाइन करता. ठीक आहे. समजा आता नेम घेतो मी, नेम. आता इथं नेम काय झालं, नेम हे एक व्हेरिएबल आहे, त्यामध्ये मी व्हॅल्यू स्टोअर करतो आहे आकाश. ठीक आहे. तर आकाश काय झाली, माझी व्हॅल्यू झाली. आणि व्हेरिएबल कोणतं आलं, नेम. तर नेम म्हणजे काय, कंटेनर आहे की ज्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू स्टोअर करू शकता. तर नेमला व्हॅल्यू असाइन केली आहे मी आकाश. तर मग आकाश नावाचा जो काही माझा डेटा आहे तो कुठं स्टोअर झाला आहे, नेममध्ये. तर आता मला आकाश प्रिंट करायचं आहे, तर मग मी कसं करेल, प्रिंट नेम. आता हे रन होईल का. पायथन ही एक केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. म्हणजे जर तुम्ही स्मॉलमध्ये काय लिहिलं आहे तर ते कसं होईल, सगळं स्मॉलमध्ये एक नवीन व्हेरिएबल किंवा नवीन नाव ते समजून ते रन होणार नाही.
इथं काय होतं आहे, आपलं व्हेरिएबलचं नाव काय आहे, एन कॅपिटल आहे, ठीक आहे. तर मग आता इथं स्मॉल एन केले तर मग ते त्याला दुसरं व्हेरिएबल कन्सिडर करतं आहे, ठीक आहे. तर आता मी तर काय केलं, प्रिंट नेम केले, यावेळेस रन होईल ते. सॉरी, मी वरती रन नाही केलेलं, ठीक आहे. झालं रन. तसंच ते आपण एज घेतलं, आकाश एज 25, ओके. तर सॅलरी घेतली आपण 25 घेऊयात, ठीक आहे. सॅलरी 25. आता मग यामध्ये काय होणार की आपण याला रन केलं, तसं आपण प्रिंट एज करू, ठीक आहे. एजची व्हॅल्यू आली, तसंच आपल्याकडे येईल प्रिंट सॅलरी, ओके. ओके, सॅलरीची स्पेलिंग चुकली, सॉरी. ऑल राईट, ओके. आपण काय केलं, 3 व्हेरिएबल घेतले, नेम एज सॅलरी, ओके. मग त्यामध्ये प्रिंट नेम केलं आपण, नेम प्रिंट झालं, एज केलं, एज प्रिंट झालं, सॅलरी प्रिंट झालं. पण पायथन कसं आहे, केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे, हे लक्षात राहू द्या. जर आता मी तर एज पहिलं कसं स्मॉल होतं, आता कॅपिटल केलं तर रन होईल काय, नाही. एज इज नॉट डिफाईन्ड, ओके. म्हणजे एजला ते दुसरं व्हेरिएबल कन्सिडर करतं आहे, त्यामुळे पायथन ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे, हे लक्षात ठेवा. हे इंटरव्ह्यूमध्ये पण विचारता, ओके. आणि आपल्याला तुम्हाला पण कुठे कामं येईल ते जेव्हा तुम्ही कोड राईट करशाल, ठीक आहे. मग आपण बघूयात डेटा टाईप्स. मग डेटा टाईप्स काय असतात, आता आपण इथं बघितलं आहे समजा नेम्स. आता नेममध्ये काय घेतलं आपण, आकाश काय आलं, स्ट्रिंग म्हणजे काय, टेक्स्ट, ओके. बघूयात आपण डेटा टाईप्स, ओके. डेटा टाईप्समध्ये काय असतं मग, आता आपण बेसिक डेटा टाईप्स बघून घेऊयात आपण सध्या. बेसिक डेटा टाईप्स, ओके. मग पुढे बघूयात आपण कोणत्या प्रकारचे डेटा टाईप्स असतात. एक असतं इंटिजर, ओके. इंटिजर म्हणजे काय, नंबर, ओके. दुसरे असतात फ्लोट म्हणजे डेसिमल नंबर. डेसिमल म्हणजे जे पॉईंटमध्ये असतात ते असतात डेसिमल, ओके. स्ट्रिंग कसं असतं, जे आपण आकाश बघितलं आहे, टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये जो डेटा असेल तो काय आला, स्ट्रिंग झाला, ठीक आहे. मग नंतर येते एक बूल म्हणजे काय, ट्रू आणि फॉल्स, ट्रू किंवा फॉल्स, ओके. ट्रू किंवा फॉल्स. तर आपण बघूयात इंटिजर. मग इंटिजरमध्ये काय येईल, इंटिजर म्हणल्यावर 20 हा काय झाला, इंटिजर झाला. काय झाला, हा हे झालं इंटिजर. फ्लोटमध्ये काय येईल मग, फ्लोट म्हणजे समजा 15.2 जो काही पॉईंटमध्ये व्हॅल्यू असेल ती कुठे जाईल, फ्लोटमध्ये. ती कोणती व्हॅल्यू झाली मग, फ्लोट व्हॅल्यू झाली, ठीक आहे. आता इथं कोणती फ्लोट कोणती आहे, 25.2 म्हणजे पॉईंटमध्ये जर व्हॅल्यू येते तर मग ती काय झाली, फ्लोटमध्ये. आता स्ट्रिंगमध्ये काय येईल मग, स्ट्रिंगमध्ये येईल टेक्स्ट. आणि जेव्हा तुम्ही टेक्स्ट घेशाल तेव्हा त्याला कोटेशन मॅन्डेटरी आहे, ठीक आहे. आता टेक्स्टमध्ये घेतलं आहे आपण पायथॉन, झालं स्ट्रिंग. आणि बुलियन जेव्हा तुम्ही ट्रू आणि फॉल्स विचारता, समजा आकाशचं वय 25 आहे, इज ट्रू ऑर नॉट ट्रू, फॉल्स, तसं, ठीक आहे. ट्रू फॉल्स ते समजून घ्या तुम्ही. ट्रू आणि फॉल्स इथं ऑलरेडी मी राईट केलेलं आहे, ठीक आहे. तर हे झालं बेसिक डेटा टाईप झाले आपले, कोणते, इंटिजर, फ्लोट, स्ट्रिंग आणि बुलियन. बुलियन म्हणजे काय, ट्रू किंवा फॉल्स.
जर तुम्ही एखादी व्हॅल्यू असाइन केली तर ती ट्रू असेल तर बुलियन काय शो करेल, ट्रू. जर ती स्ट्रिंग असेल तर स्ट्रिंग म्हणजे काय, टेक्स्ट. सिम्पल वे मध्ये सांगतोय. फ्लोट म्हणजे काय, डेसिमल नंबर. डेसिमल नंबर म्हणजे काय, जी व्हॅल्यू पॉईंटमध्ये असेल तिला फ्लोट व्हॅल्यू म्हणतात, ठीक आहे. इंटिजर म्हणजे 0 to पासून मायनसमध्ये पण येऊ शकतं इंटिजरमध्ये, आणि प्लसमध्ये पण जाऊ शकता. सगळे नंबर कसे झाले, इंटिजरमध्ये येतील, ठीक आहे. तर आपण बघूयात आता युजरकडून इनपुट कसे घेऊ शकता तुम्ही. ओके, इनपुट फंक्शन बघूयात. इनपुट. ओके, समजा आता जसं की आपण फेसबुक लॉग इन करतो किंवा इंस्टाग्राम लॉग इन करतो, तर ते आपल्याला विचारतं तुमचे ईमेल ID, तुमचा युजर नेम, तुमचा पासवर्ड, हो की नाही. तसंच आपल्याला समजा पायथनमध्ये युजरकडून घ्यायचं आहे काहीतरी. आता युजरकडून नेम घ्यायचा आहे, तर मग आपण काय करू शकतो, नेम इक्वल्स टू इनपुट. इनपुट हे बिल्ट इन फंक्शन आहे पायथनमध्ये, तुम्ही ते यूज करू शकता. इनपुट एंटर युअर नेम. ओके, एंटर युअर नेम, प्रिंट नेम. तर मग तिथं काय करतो आहे मी, नेम काय आपलं एक व्हेरिएबल आहे, ठीक आहे. इनपुट काय आहे, पायथनचं फंक्शन आहे, त्यामध्ये मी टाकलं आहे एंटर युजर नेम. ओके, म्हणजे तुमचं युजर नेम याच्यामध्ये टाईप करा. ओके, तर मग खाली काय केलं आहे, याला आपण असं करू शकतो, हॅलो. ओके, हॅलो. जे काही युजर त्याचं नाव टाकेल त्याला आपण म्हणू हॅलो आकाश, हॅलो व्हॉट एव्हर. ओके, सो नेम एंटर युअर नेम. ओके, आता जेव्हा आपण याला रन करतो मग खाली आपल्याला आलं एंटर युअर नेम. ओके, तर मग मी सध्या टाकतो याच्यात आकाश. ओके, मग त्यांनी काय प्रिंट केलं, हॅलो आकाश. मग इथं काय करतो आहे, आपण इनपुट घेतो आहे युजरकडून की तुम्ही तुमचं नाव सांगा आम्हाला. तर मग त्यानंतर आपण प्रिंट केलं हॅलो नेम. नेम काय आपलं व्हेरिएबल आहे. ओके, त्या व्हेरिएबलमध्ये आपण व्हॅल्यू असाइन केली आहे त्याला इनपुटची, जे की आपले इनपुट फंक्शन आहे. ओके, सेम एक्झाम्पल आपण खाली बघू. एंटर युअर एज. ओके, इनपुट एंटर युअर एज. ओके, आता समजा माझी वय 25 आहे, तर 25 प्रिंट केलं, पण इथं खाली काही टाकलं त्याच्यामध्ये नाही. एज युअर एज इज व्हॉट एव्हर. हां, आता मी जर समजा 25 टाकला तर मग ते 25 दाखवेल मला. युअर एज इज 25. ओके, आपण काय घेतलं याच्यामध्ये, एज इक्वल्स टू इनपुट फंक्शन यूज केलं याच्यामध्ये. मग त्यामध्ये त्याला विचारतो आहे आपण तुमचं एज टाका. मग त्यांनी एज टाकलं 25. मग आपण काय केलं, प्रिंट युअर एज, म्हणजे आपण तुमचं त्याचं नाव वय सांगतो आहे, त्याचं वय, आणि त्याचं वय आपण काय केलं आहे प्रिंटमध्ये दिलं आहे, तर ते प्रिंट होतं आहे युअर एज इज 25. सिम्पल. ओके, तसंच आपल्याला समजा दोन संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी करायची आहे. ओके, तर आपण कसं करू शकतो, युजरकडून व्हॅल्यू घ्यायची आपल्याला. ओके, इनपुट एंटर नंबर. ओके, बी इक्वल्स टू इनपुट आणि प्रिंट करतो आपण प्लस बी. ओके, काय केलं आपण इथं इनपुट आणि बी. आता हे रन होईल का, आता मी समज 2 टाकलं, इथं 2 टाकलं, त्यांनी काय केलं ॲडिशन केली त्याच्यावाली,
ए प्लस बी केलं होतं ना आपण, त्याने ॲडिशन केली त्याच्यावाली नाही. काय त्याला ॲझ्युम केलं त्याने, स्ट्रिंग ॲझ्युम केलं. आपण ते बघू शकतो कसं, टाईप फंक्शन, टाईप ए म्हणजे याचा टाईप काय आहे. टाईप म्हणजे डेटा टाईप कुठला आहे एचा, कुठला डेटा टाईप आहे एचा, स्ट्रिंग. मग स्ट्रिंगमध्ये काय येतं, टेक्स्ट येतं फक्त, राईट. तर मग आपल्याला स्ट्रिंगचं काय करायचं आहे, इंटिजरमध्ये करायचं आहे ना. तुम्ही जेव्हा दोन संख्या ॲडिशन करता किंवा कॅल्क्युलेशन करता तेव्हा ते कसं झालं पाहिजे, त्या संख्या कशा पाहिजे, स्ट्रिंग पाहिजे किंवा फ्लोट पाहिजे, राईट. तुम्ही जर बेरीज वजाबाकी किंवा अजून काही करता तर ते कसं असतं, संख्यामध्ये असतं, राईट. तर आपल्याला इथं टाईप करावं लागेल इनपुटच्या पुढे इंट म्हणजे काय, इंटिजर. ओके, इंटिजर म्हणजे काय, नंबर. इंट तर 2 टाकले, 2 टाकलं, आले 4. आता याचा टाईप बघितलं, टाईप काय आला, इंटिजर आला, झाला टाईप चेंज. आपण काय केलं इथं याच्या पुढे फक्त इंटिजर लिहिलं, इंट लिहिलं आहे. इंट म्हणजे इंटिजर, इंटिजर म्हणजे नंबर. ओके, अंडरस्टूड यू. ओके, मग यामध्ये काही ऑपरेटर्स असतात, ठीक आहे. बेसिक ऑपरेटर्स कुठले कुठले आहेत मग आपल्याकडे, बेसिक ऑपरेटर्स झाले तर आपल्याकडे असतं प्लस, ॲडिशन जे की आहे, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, ओके. परत आहे मल्टिप्लिकेशन, त्यानंतर डिव्हिजन, त्यानंतर असतं आपलं फ्लोर डिव्हिजन, ओके. त्यानंतर असतं मॉड्युलस, ओके, मॉड्युलस. त्यानंतर अजून असतं पॉवर, एक असतं या पॉवर. जास्त आपल्याला याची काही गरज पडत नाही जास्त, आपल्याला मॉड्युलस कधी काम येऊ शकतं. आणि ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन. ओके, आय गेस डिव्हिजनची स्पेलिंग चुकली आहे. ओके, तर ठीक आहे गाईज, आजच्यासाठी एवढंच. बघूयात आपण, जास्त काही करूया नाहीत आज. तुम्हाला एक प्रॅक्टिससाठी हे देतो मी, प्रॅक्टिस करू शकता तुम्ही. तुम्हाला काय करायचं आहे माहिती का, एरिया ऑफ सर्कल काढायचा आहे. फाइंड आउट द एरिया ऑफ सर्कल. ओके, ते कसं काढशाल मग तुम्ही, ते तुम्ही बघा कसं करू शकता तुम्ही ते. हा आहे, तुम्ही ऑनलाईन बघू शकता. एरिया ऑफ सर्कल. जर दुसरा क्वेश्चन असा आहे, एक बेसिक कॅल्क्युलेटर तयार करा. ओके, बेसिक एकदम. ॲडिशन, सबट्रॅक्शन आपण इथं केलं आहे, इथं ॲडिशनचं केलं आहे. तसंच ॲडिशनचं कुठं केलं आपण, हां इथं ॲडिशनचं केलं आहे. तसंच त्यामध्ये तुम्ही ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन ते सगळे एका याच्यामध्ये करून घ्या. ओके, म्हणजे एका करू शकता तुम्ही, राईट. सिम्पल आहे. हे 2 प्रॅक्टिस प्रोग्राम आहेत, चांगली प्रॅक्टिस करा. आपण जे झालं ते एकदा बघून घ्या. तर आज आपण बघितलं व्हॉट इज पायथॉन, म्हणजे पायथॉन म्हणजे काय, पायथॉन का पॉप्युलर आहे एवढं, त्याचे फीचर काय काय आहेत. आणि हां, एक मेन गोष्ट, पायथॉन कशी आहे
इंटरप्रिटेड लँग्वेज आहे. पायथन काय आहे? इंटरप्रिटेड लँग्वेज. म्हणजे कसं पायथनचा कोड कसा रन होतो, लाईन बाय लाईन पायथनचा कोड रन होतो. ओके. आणि त्यानंतर बघितलं आपण व्हेरिएबल्स, डेटा टाईप, युजरकडून इनपुट कसं घेऊ शकतो आपण. ओके. त्यानंतर बघितलं आपण ऑपरेटर्स म्हणजे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन. ओके. तर हा तुमचा होमवर्क आहे असं समजा. आणि उद्या ट्राय करून बघा. जर तुम्ही ट्राय केलं तर कमेंटमध्ये टाईप करा डन म्हणून. नाही केलं तर उद्या मी तुम्हाला सांगेल कसं करू शकतो आपण हे. तर थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.